नमस्कार. आज मी तुमच्या पुढे चंडिका मातेने श्रीरामांना दिला विजयश्रीचा आशीर्वाद आणि देवी दुर्गा मातेच्या अष्टभुजांचे सुंदर वर्णन घेऊन आली आहे. लंकेच्या युद्धात रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी श्रीरामांना चंडी पूजा करून देवीला प्रसन्न करण्यास सांगितले आणि सूचनेनुसार चंडीपूजन आणि हवनासाठी 108 दुर्मिळ नीलकमळांची व्यवस्था करण्यात आली. तर दुसरीकडे अमरत्वाच्या लोभात रावणाने विजय मिळावा या इच्छेने चंडीपूजन सुरू केल्याचे इंद्रदेवांनी पवनदेवामार्फत श्रीरामांना हे कळवले आणि चंडीपाठ शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा असा सल्ला दिला. तेथे हवन साहित्यातील एक नीलकमळ रावणाच्या मायावी शक्तीमुळे पूजेच्या ठिकाणाहून गायब झाले आणि श्रीरामांचा संकल्प अपूर्ण होऊन चंडीदेवी कोपते असे लक्षात आले. परंतु नीलकमळ तत्परतेने मिळणे अशी परिस्थिती शक्य नव्हती. तेव्हा श्रीरामांना आठवले की सगळेच जण मला कमलनयन नवकंचलोचन म्हणतात. मग संकल्प पूर्ण करण्यासाठी मी माझा एक डोळा त्या नीलकमळाच्या ऐवजी का देऊ नये? आणि प्रभू श्रीरामांनी आपल्या भात्यातून एक बाण काढून आपला एक डोळा देण्यास तयार झाले. तेव्हाच देवी चंडीने प्रकट होऊन प्रभू श्रीरामांना थांबवण्यास सांगितले. मी आपणावर प्रसन्न आहे म्हणून विजयश्रीचा आशीर्वाद दिला. इकडे रावणाने देखील चंडीदेवीला प्रसन्न करण्यासाठी हवन करू लागलेला पाहून हनुमानाने ब्राह्मण मुलाचे रूप घेऊन रावणाचा चंडीपाठ करणाऱ्या ब्राह्मणाची सेवा करण्यास सुरुवात केली. बालरूपी ब्राह्मण असलेल्या हनुमानाची निस्वार्थ सेवा पाहून ब्राह्मणांनी त्याला वरदान मागण्यास विनंती केली. तत्क्षणी बालरूपी हनुमानाने नम्रपणे सर्व ब्राह्मणांना वर मागितला की त्यांनी रावणास सांगण्यात येणाऱ्या मंत्रामध्ये एक शब्द बदलण्यास सांगितला, म्हणजे ह ऐवजी क करावा. खरा मंत्र जो आहे भूतीर हरिणी ऐवजी भूतीर करिणी असा करावा. ब्राह्मणांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. त्यामुळे मंत्राचा अर्थ पूर्ण बदलला. खरं तर हरिणी म्हणजे सर्व संकटाचा नाश करणे आणि करिणी म्हणजे सर्व संकट स्वतःवर घेणे हा झाला आणि त्यामुळेच चंडीदेवीचा प्रकोप होऊन श्रीरामांच्या हातून रावणाचा वध झाला आणि म्हणूनच आपण तो दिवस म्हणजेच विजयादशमीचा दिवस दुष्ट शक्तींवरच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करतो. कारण दुर्गा देवीने देखील वेगवेगळे रूप घेऊन दुष्ट दुर्जनांचा नाश केला. तर आता बघूयात दुर्गा मातेच्या अष्टभुजांचे सुंदर पद्धतीने केलेले वर्णन. दुर्गा माता ही शाश्वत सर्वव्यापी शक्तीचे प्रतीक आहे. माणसाला जेव्हापासून जाणीव झाली तेव्हापासून तो सत्तेचा शोध घेत आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की मनुष्य आपले जीवन आनंदी करण्यासाठी योग्य रीतीने शक्ती वापरत आहे. ही शक्ती आत्मसात करण्याची क्षमता देवाने आपल्या सृष्टीला दिली आहे. ईश्वराप्रती प्रेम, द्वेष, शत्रुमित्र अशी केवळ कल्पना करणे म्हणजे अज्ञान होय. सर्व जीव त्याला सारखेच प्रिय आहेत. ते कल्याणाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत, पवित्र आणि निर्मळ आहेत आणि भगवंताने प्रत्येकाला कल्याणाचे अवतार आणि शुद्ध केले आहे. आत्मनियंत्रणाचा सराव करणाऱ्या व्यक्तीला ही शक्ती आतून अनुभवता येते. मातृदेवतेचा महिमा सत्य, सर्वोच्च, सर्वव्यापी आहे. जनतेने स्वतःच्या अंतर्यामी डोळ्यांनी सत्य जाणणे आवश्यक आहे. जगातील कोणतीही बाह्य शक्ती जीवनातील अंधार दूर करू शकत नाही. यासाठी तुम्हाला स्वतः अंतर्मुख होऊन प्रयत्न करावे लागतील. त्या महान सामर्थ्याचा आणि बुद्धिमत्तेचा अनुभव घेण्यासाठी 8 मुख्य साधनांची चिन्हे 8 हातांच्या रूपात दाखवली आहेत. ती बघूयात. नंबर 1, स्वदर्शन चक्र. प्रत्येकामध्ये स्वतःची दृष्टी, देहभान सोडून आत्माभिमान होणे हा स्वदर्शन चक्राचा अर्थ आहे. नंबर 2, सुदर्शन चक्र. सर्वत्र चांगले पाहणे, चांगले ऐकणे, समजणे आणि सर्वत्र चांगले अनुभवणे. सर्व वेळी आणि सर्व परिस्थितीत सुदर्शन चक्रधारी होण्याचा अर्थ म्हणजे आनंदी शरीर आणि कार्यक्षम कार्य, स्वतःला शिवस्वरूप
अनुभवणे आणि सर्वांच्या कल्याणात स्वतःचे कल्याण पाहणे. शुद्ध बुद्धी आणि शुद्ध हृदय शक्तीने परिपूर्ण विष्णूंचे रूप अनुभवणे. ब्रह्मदेवाच्या रूपात सर्व गोष्टींचा जन्मकर्ता म्हणून स्वतःला अनुभवा. स्वतःला फक्त सजीवांमध्ये पाहणे. नंबर 3, तलवार. हे शत्रूंच्या नाशाचे प्रतीक आहे. माणसाचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे वासना, क्रोध, लोभ इत्यादी. या सर्व शत्रूंचा समूळ नाश करून अत्यंत प्रेमळ व चांगल्या पद्धतीने वागावे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये हे दोष असतील तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ही तलवार याचे प्रतीक आहे. ते अवगुण जर माणसात नसतील तर माणसाला शत्रू नसावा. नंबर 4, कमळ. हे सौंदर्य, समाधान आणि सुगंध याचे प्रतीक आहे. जेव्हा समाधान असते तेव्हा माझे सौंदर्य प्रसन्न राहते. योग्य दर्शनात म्हटले आहे, संतोषा दनुत्तमा सुखल लाभा. या दैवी गुणांचा सुगंध म्हणजे प्रेम, ज्याचा प्रसार करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. वासना, क्रोध इत्यादींनी भरलेल्या आणि समस्या, गुंतागुंतींनी भरलेल्या जगात राहूनही कमळ हे आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा दर्शवते. नंबर 5, एक हात समोर उभा केला आहे. हे प्रत्येकासाठी प्रेम आणि सद्भावनेचे प्रतीक आहे. नंबर 6, शंख. हे गोड आणि गंभीर बोलण्याचे सूचक आहे. शंखाला पंचजन्य म्हणतात. आपल्या बोलण्यात 5 वैशिष्ट्ये असली पाहिजेत. 1, आपुलकी, दयाळूपणा आणि कल्याणाची भावना. नंबर 2, सहानुभूती आणि सहकार्याची भावना. 3, आदर, सत्य किंवा शक्ती यांचा समावेश. 4, सात्विक शुद्धता. 5, सर्वांना कल्याणाचा मार्ग दाखवणे. वेदांमध्ये नमूद केले आहे, पंचजन्यः पुरोहितः तमिमेहः महागमयः. हे शब्द कल्याणकारी आणि अंधाराचा नाश करणारे आहे. नंबर 7, त्रिशूल. हे त्रिविध ताप. आध्यात्मिक म्हणजे अज्ञानामुळे होणारे दुःख. अधिक भौतिक म्हणजे भौतिक कारणामुळे होणारे दुःख. अधिदैविक म्हणजे दैविक कारणामुळे प्राप्त झालेले दुःख. सामान्यतः हे दुःखाचे प्रतीक आहेत. नंबर 8, गदा. शास्त्रांमध्ये गदाचे महत्त्व 2 प्रकारे सांगितले आहे. कुमुद गदा, मंथनातून आध्यात्मिक शक्ती मिळवणे. ही गदा एखाद्याच्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. अष्टाची गदा हे अष्टशक्तीचे प्रतीक आहे. सहनशक्ती, निर्णयशक्ती, उत्थानशक्ती, शारीरिक शक्ती, आत्माशक्ती, आकर्षण शक्ती आणि प्रेमशक्ती. धनु. ध्येयाकडे तीव्रतेने वाटचाल. शक्तिप्राप्तीसाठी हे 8 साधनं सांगितले आहेत. शक्तिवाहन सिंह आहे, जो धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. देवी माता स्त्री रूपात आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना शक्ती, बुद्धिमत्ता, वाणी, कीर्ती, शिस्त, उन्नती आणि धोरण यांचेही सूचक मानले जाते. माता भगवतीची स्नेहभावाने, समरसतेने, काळजीपणाने व भक्तीने पूजा केल्यास सुख, ऐश्वर्य, वैभव, दीर्घायुष्य, आरोग्य लाभते. स्त्री म्हणजे आईच्या रूपात आनंदी स्वर्ग, पत्नीच्या रूपात सावध रक्षक, मुलीच्या रूपात अनोखी ममता आणि बहिणीच्या रूपात अनोखी आत्मीयता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.